तुम्ही काळजी करू नका. आपले पैसे नाही जाणार कुठं. आपण सगळ्यात आधी कुठं भेटलेलो त्यांना? अकॅडमी मध्ये. हा चला आपण सगळी जाऊ अकॅडमी मध्ये. तिथे ते 100% असतील. काहीतरी प्रॉब्लेम झाला असणार आहे. तिथे गेल्याशिवाय आपल्याला कळणार नाही. चला जाऊ आपण सगळी. चला. सर तुमच्या इथलं सतीश कदम सर कुठे तो? सतीश कदम? हा कोण सतीश कदम? आओ ते ओ इथं पोरांना स्पेशल ट्रेनिंग देतात ते. अहो आमच्याकडे असं स्पेशल ट्रेनर कोण नाहीये. अहो असं कसं शक्य आहे? तुमच्या इथे सर भेटलो आम्ही त्यांना. आमचा माणूस असता तर आम्ही ओळखला नसता का त्याला? बर तुमच्याकडे त्यांचा काही फोटो बिटो आहे? नाही. फोटो बिटो काय नाही. तुमच्याकडे आहे का हो? नाही. बाकी काय माहिती त्यांच्याबद्दल? अहो ते आर्मी मध्ये होते. अच्छा, पण तुमचं काय काम आहे त्यांच्याकडे? त्याने आमच्याकडून पैसे घेतलेत पोरांना आर्मीत भरती करतो म्हणून. किती पैसे भरले? 1.5 लाख रुपये. अहो आर्मी मध्ये असं पैसे देऊन भरती होता येत नाही. असं जर भरती होता येत असतं तर प्रत्येक जण पैसे देऊन भरती झाला असता. आमच्या अकॅडमी मध्ये कोण आला असतं मग? आमच्या अकॅडमी मधून पैसे भरून कुणीही भरती होत नाही. तुम्हाला कोणीतरी मूर्ख बनवतंय. आजा काय करायचं? हे पहा, तुम्ही आता माझं ऐक. तुम्हाला वाटते तेवढी ही गोष्ट साधी नाही. तुमच्याशिवाय आणखीन किती माणसं आहेत हे सांगता येत नाही. तुम्ही 7-8 जण आहात. तुम्ही आत्ताच्या आत्ता पोलीस स्टेशनला जावा आणि त्या माणसाच्या विरोधात कंप्लेंट करा. अहो पण त्यांनी शब्द दिला होता. अहो कुठल्या जगात वावरताय तुम्ही? तुम्ही फसले गेलेले आहात. सतीश कदम नावाचा असा कोणताही व्यक्ती आमच्याकडे नाहीये. तुमचे पैसे त्यांनी बुडवलेले आहेत. मी सांगतो ना. आजा राहुल्या चल. लय उशीर झाला. आजा पोलीस कंप्लेंट केली की आपण आता? हा लय नको टेन्शन घेऊ. सापडेल तो जाणार नाही. नाही के आईचं दागिनं घाण ठेवून पैसे आणलं होतं. अरे सोडवू की आपण? अरे पण आता टेन्शन घेऊन काय होणार आहे का? मी तर आमच्या बापून जमवलेलं सगळं पैसे दिलं. बापूला कळलं तर काय होईल? मला घरात पण घ्यायचं नाही. मी नाही जात घरला. ए रावल्या तू नको टेन्शन घेऊ. कुठं नाही जात पैसे. पोलीस काढतील की हुडकून. आईला काय होतंय काय कळलं. इतकी मेहनत करतोय तरी बी काय होईना. आजा होईल सगळं नीट. काय होईल? काय होणार नाही. नीट व्हायचं असतं तर असं झालं नसतं. माझं नशीबच फुटकं. आता नशिबाला दोष देऊन का उपयोग आहे का? तरी सगळी सांगत होती पैसे भरून आर्मीचं काम होत नसते. इथं बसलो असतो. पुन्हा ट्राय केला असता तर बरं झालं असतं. आपली अक्कल शेण खायला गेली होती ना. आधीच मामाच्या जीवावर जगतोय. मामाला मदत करायचं राहिलं बाजूलाच. उलट डोक्याला ताप झालाय. ए आता लय उशीर होतोय. चले घरला चला.
नाही नाही, कुठल्या तोंडाने घरी जाऊ? घरातल्यांना कळालं पैसे बुडाले तर काय करू? आईची शेवटची आठवण घाण ठेवून पैसे उचललं होतं. रावणानं बापूची आयुष्याची कमाई यात घातली. कुठल्या तोंडाने घरी जायचं रे? हा, इतक्या तुझा मी नाही येणार. हरलो का आम्ही? गप घरी चालायचं. अरे देशासाठी लढायचं ना आपल्याला. मी असल्या संकटापासून लांब पाहतोय वय. हे बघ, फौजींना हरणं माहित नसतं. मुळात त्यांच्या रक्तातच नसतं. कसा असतो इंडियन फौजी? हजार संकट आली तरी त्याच्यावर मात करून दिमाखात उभा राहणारा. तुम्ही जर स्वतःला खरा फौजी मानत असाल ना, तर संकटापासून पळू नका. हे आज्या, रावल्या, आपण स्वतःला शिवाजी महाराजांच्या मावळी समजतो ना. मग जरा विचार करा, महाराजांवर त्या काळी किती संकट आली होती. ते जर त्या संकटापासून लांब पळाले असते ना, तर हे स्वराज्यच निर्माण नसतं झालं. जीव गेला तरी 72. संकटापासून पळणं मावळ्यांनाच काय, इंडियन आर्मीला बी मान्य नाही. तू म्हणतोस ते बरोबर आहे की. आता घाबरून चालणार नाही. जे होईल ते फेस करायचं. राहुल्या, चल. अरे पण बापूला कळलं तर? कळलं तर नाही, आता तूच सांगायचं. मी बापू माझा जीव घेत्याल. अरे जीव घ्यायचा असता तर जन्मालाच घातलं नसतं. आणि हीच आपल्या भरतीची पहिली पायरी. जवान ना कभी हार मानता है, ना मैदान छोड़ के भागता है.